परभणी शहरातील गौतम नगर येथील रहिवासी रुपाली अजित लांडगे या गर्भवती महिलेला परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले होते। डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यामुळे या 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी केली। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच या महिलेचा मृत्यू झाला आणि यास जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये महिला रुग्णालयामध्ये गेलतो माझ्या मिसेसला घेऊन। तर 3-3:30च्या दरम्यान डिलिव्हरी झाली। मुलगी झाली, चांगली डिलिव्हरी झाली, पण थोड्या वेळानं पोट दुखू लागलं, हातापायाला मुंग्या येऊ लागल्या। मग सरकडे गेलो, सर म्हणले डिलिव्हरीमध्ये होतच राहते, लक्ष नाही दिलं। मग आणखीन तसंच होऊ लागलं, पायाला मुंग्या पोटात दुखू लागलं, तरी बी सांगायला गेलो तरी आलं नाही। मग थंडी म्हणजे पूर्ण अंग थंड पडलं होतं, तरी सरला सांगायला गेलो, मी ते लक्ष हेच दिलं नाही। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झालं, ते श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागली, दम होऊ लागला, तरी माझी चुलत बहीण रुपाली अजित लांडगे तिला रात्री डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं असता तिची 3-3:30च्या दरम्यान डिलिव्हरी सीझर झालं। डॉक्टरांनी मला तर वाटते कुठल्याही प्रकारचे त्याचे रक्त वगैरे तपासणी केले नसताना ते डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तिची तब्येत हळूहळू बिघडत जाऊ लागली। वारंवार डॉक्टरांना सूचना देऊ लागले, स्टाफच्या कर्मचाऱ्याला सूचना देऊ लागला अजित लांडगे हा, परंतु डॉक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर पेशंटची जास्त परिस्थिती खालावल्याच्या नंतर तिला सिव्हिल हॉस्पिटल सामान्य रुग्णालय परभणी येथे ॲडमिट केलं ICU मध्ये। तिथंसुद्धा डॉक्टरांनी पाहिजे तसं ट्रीटमेंट नाही केलं आणि योग्य वेळी तिला ट्रीटमेंट न भेटल्यामुळं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। माननीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ह्या आरोग्यमंत्री आहेत, त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलच्या या गलथान कारभारावर लक्ष द्यावं व संबंधित जे डॉक्टर आहेत ज्यांच्या दुर्लक्षपणामुळं आणि दुर्लक्ष केल्यामुळं पेशंट दगावलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अन्यथा परभणीचे तमाम बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। तरी डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो। सिव्हिल सर्जन आणि डीन हे येऊन गेलेत, घटनास्थळी पाहणी करून गेलेत, परंतु त्यांनी तात्काळ डॉक्टरांवर लक्ष द्यायला पाहिजेत। या परभणीमध्ये पेशंटला थोडंही काही झालं तर नांदेड नाही तर औरंगाबादला रेफर केल्या जातं आहे आणि इथले जे काही सर्जऱ्या आहेत त्या सर्जऱ्या करत असताना सुद्धा डॉक्टर त्यांना बाहेरच्या मेडिसिन वगैरे आणायला लावतात आणि सिव्हिल हॉस्पिटलचं मेडिसिन वापरतात आणि परत या सिव्हिल हॉस्पिटलचं जे मेडिसिन पेशंटनं आणलेलं पेशंटच्या नातेवाईकांनी परत मेडिकलवर वापस केल्या जातं आहे, याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हायला पाहिजेत आणि संबंधित डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात यावी। अन्यथा परभणीचे परभणीकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। जेव्हा मी आले होते तेव्हा BP तिचा कमी होता, रुपाली दिदीचा, त्याच्यानंतर त्यांनी इंजेक्शन ओरॅड दिलं होतं, म्हणजे 0.5 ने चालू होतं, त्यांनी 20 ने केलं, मग BP नॉर्मल आला होता। मग BP नॉर्मल आल्याच्या नंतर त्याच्यानंतर ती असं तिचा आवाज म्हणजे बंद झाला, बोलू लागली पण आवाज येत नव्हता, मुके लेकरं कसे बोलतात तसं बोलत होती। त्याच्यानंतर तिला जास्त त्रास झाला, हातपाय वाकडे करत होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होऊ लागला त्या इंजेक्शन ओरॅडच्या नंतर असं। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।